जय महाराष्ट्र मेरे शेरो. लावला व्हिडिओ. आता पहिलं एक काम करा, स्क्रीनवर वरच्या साईडला सेटिंगचं ऑप्शन दिसतं आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला क्वालिटी असं ऑप्शन येणार आहे. त्या क्वालिटीवर क्लिक केल्यानंतर ॲडव्हान्स असं खालच्या साईडला सर्वात खाली ऑप्शन येईल ॲडव्हान्स. त्यावर क्लिक केल्यानंतर ॲडव्हान्सवर क्लिक केल्यानंतर 120, 240, 320, 720 अशा प्रकारचे प्रिफरन्स आले तुमच्याकडे. त्यापैकी 360 मिनिममली किंवा मॅक्झिममली 720 तुम्ही चूज करा. यापैकी दोनपैकी चूज केलं तरी तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीने भेटणार आहे. लक्षात घ्या, हे पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आप सभी का फिर से एक बार अपने यूट्यूब चैनल पर स्वागत है. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा विषय सध्याच्या करंट अफेअरच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. आताच 4-5 दिवसाच्या पूर्वी गुजरातला एक सुपर सायक्लोन येऊन गेलं, ज्याची स्पीड जवळपास 150 ते 185 km/h दरम्यान होती, ज्याचं नाव बिपरजॉय होतं. हे नाव बांगलादेशने ठेवलं आहे. नावावर आपण नंतर बोलू. हा झाला करंटचा प्रश्न. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, UPSC मेन्स GS1 या दृष्टिकोनातून हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा. UPSC प्रिलिम्स जॉग्रफी या दृष्टिकोनातून हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा. MPSC मेन्स अँड प्री या दोन्ही दृष्टिकोनातून हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा. इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंटल एक्झामसाठी यामध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला भेटून जातील, काही म्हणजे पूर्णच क्वेश्चन भेटतील. चला तर आपण पाहू चक्रीवादळ किंवा चक्रवात ज्याला आपण म्हणतो हिंदीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये ज्याला सायक्लॉन म्हणतो. ओके, आता चक्रीवात म्हणजे नेमकं काय? तर सायक्लोन या शब्दाची निर्मिती ज्यावेळेस आपण लक्षात घेतो, उत्पत्ती ज्यावेळेस आपण लक्षात घेतो, तो आपल्या लक्षात येते की सायक्लोन हा शब्द सायक्लोज या एका ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. ग्रीक वर्ड आहे, ज्याचा अर्थ होते सापाची कुंडली. सापाची कुंडली जी गोल 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 साप कुंडली मारून बसते. बऱ्याच ठिकाणी आपण पिक्चरात पाहतो, ऐकतो, किंवा मग बरेच लोक बोलतात की हा माझ्या प्रॉपर्टीवर सापाप्रमाणे कुंडली मारून फणा काढून बसला आहे, आहे की नाही. त्याच पद्धतीने गोल गोल असणारी जी गोष्ट आहे सापाच्या कुंडलीप्रमाणे, त्यालाच सायक्लॉन म्हणावं. आता सायक्लॉनची भौगोलिक दृष्टिकोनातून व्याख्या जर आपण लक्षात घेतली तर सायक्लॉन म्हणजे असं वादळ जे वर्तुळाकार फिरून पृथ्वीवरील किंवा पाण्याच्या सरफेसवरील एरियावरील तापमान जास्त झाल्यामुळे आणि त्या तापमान जास्त झाल्या कारणाने दाब कमी झाल्यामुळे जे वरती मार्गक्रमण करते आणि एका मर्यादेपर्यंत गेल्यानंतर परत थंडी हवा झाल्यामुळे भारी होते, तापमान कमी होते, दाब जास्त होते, त्या कारणाने परत जमिनीवर मार्गक्रमण करते. यालाच चक्रीवादळ असं म्हणावं. ओके, एवढं क्लिअर करून घ्यायचं. आता नेमकं चक्रीवादळाबद्दल बोलत असताना ओरिजिन ऑफ सायक्लोन म्हणजे चक्रीवादळाची निर्मिती, चक्रीवात की निर्मिती सर्वात महत्त्वाची बाब आहे की चक्रीवादळाची निर्मिती कशी होते. द फॉर्मेशन ऑफ सायक्लॉन म्हटलं तरी चालेल त्याला, चक्रीवादळाची निर्मिती. त्यासाठी काही रिक्वायर्ड कंडिशन आहेत. देर आर 5 रिक्वायर्ड कंडिशन्स, जे मी वेगवेगळ्या प्रकारच्या बुक्समधून येथे तुमच्यासमोर मांडण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि काही बुक्सच्या बाहेर असतील त्या मांडण्याचे प्रयत्न करणार आहोत. रिक्वायर्ड कंडिशन और रिझन्स काय असावे चक्रीवादळ निर्माण होण्याची, किंवा रिक्वायर्ड कंडिशन काय आहे. द फर्स्ट इज लार्ज सरफेस एरिया ऑफ वॉटर. सर्वात महत्त्वाची बाब कुठली असेल चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी, सायक्लॉन क्रिएट होण्यासाठी, तर ते आहे लार्ज अमाऊंटमध्ये असलेला सरफेस एरिया ऑफ वॉटर. वॉटरच का सर्वात महत्त्वाची बाब, हे एक्सप्लेन करून घ्या की वॉटर का बरं, जमीन का नाही, जमिनीवर का वादळ यायचं नाही. चक्रीवादळ हे समुद्रात किंवा मोठ्या प्रमाणात पाणी असलेल्या प्रदेशातच का येते आणि नंतर तेथून मग ते जमिनीवर का येते, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर एक बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्यायची की सूर्याच्या प्रकाशामुळे सर्वप्रथम जमीन तापते आणि सर्वात लवकर थंडसुद्धा होते जमीनच. सर्वात उशिरा पाणी तापते आणि सर्वात उशिरा म्हणजे वेळाने थंडसुद्धा पाणीच होते. म्हणजे तापमान टिकवण्याची शक्ती जी आहे ती सर्वात जास्त पाण्यात असते, वॉटरमध्ये असते. दॅट्स वाय वादळ जमिनीवरही निर्माण होतात, पाण्यातही निर्माण होतात, परंतु दोनपैकी विध्वंसकारी कोणते असतात, प्रभावी कोणते असतात, तर जे पाण्यावर निर्माण होतात ते. म्हणून चक्रीवादळ सायक्लोन निर्माण होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कुठला असेल तर लार्ज सरफेस एरिया ऑफ वॉटर. म्हणून मोठ्या प्रमाणात चक्रीवादळे हे समुद्रामध्ये, महासागरामध्ये येतात आणि नंतर मग ते मार्गक्रमण करत पृथ्वीवर किंवा मग भूपृष्ठावर येण्याचे प्रयत्न करतात. ओके, देन सेकंड कंडिशन इज मोर दॅन 27 डिग्री टेम्परेचर.
चक्रीवादळ येण्यासाठी 27 डिग्रीपेक्षा जास्त तापमानाची गरज असते. तेवढं तापमान असेल तरच तेथील हवेचा दाब कमी होतो आणि हवेचा दाब कमी झाला तर हवा वरते मार्गक्रमण करू शकते आणि हवा वरते मार्गक्रमण करत असेल तरच चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते. सर्वात महत्त्वाची बाब. द थर्ड कंडिशन इज कोरिओलिस फोर्स. आता व्हॉट इज मीन कोरिओलिस फोर्स? कोरिओलिस फोर्स कशाला म्हणायचं? तर असं बल, अशी शक्ती, असा फोर्स जो पृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिवलन गतीमुळे निर्माण होतो. कारण पृथ्वी ही स्वतःभोवती सुद्धा फिरते आणि सूर्याभोवती सुद्धा फिरते. हे महत्त्वाची बाब आहे. म्हणून पृथ्वी ज्यावेळेस स्वतःभोवती फिरते गोल 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 गोल, त्यामुळे पृथ्वीवरील नदन हेमिस्फिअर अँड सदर्न हेमिस्फिअर, ज्याला उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध आपण म्हणतो, यामध्ये असलेल्या काही वस्तू हालचाल करतात आणि त्याचंच एक परिणाम म्हणजे चक्रीवादळ आहे, कोरिओलिस फोर्स. आय होप लक्षात आलं असेल. त्यानंतर लेप्स रेट. आता लेप्स रेट नेमका आपण म्हणायचा कशाला? लेप्स रेट म्हणजे नेमकं काय? तर लेप्स रेट म्हणजे असा रेट किंवा अशा प्रकारची गोष्ट की आपण जेव्हा पृथ्वीपासून वरती 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 जातो, भूपृष्ठावरून वरती जातो, तेव्हा तापमान हे कमी 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 होत जाते आणि तापमानाबरोबर तापमान आणि वायुदाब हे अपोजिट कार्य करते. त्या कारणाने तापमान जसं जसं वाढत जाते त्याच प्रमाणात हवेचा दाब, जसं तापमान कमी होत जाते तसाच हवेचा दाब वाढत 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 जातो. म्हणजेच तापमान कमी होत जाणे आणि त्याच प्रमाणात हवेचा दाब वाढत जाणे, या दोघांमधील जे प्रमाण असते त्यालाच आपण लेप्स रेट म्हणतो. आणि हा लेप्स रेट चक्रीवादळात किती विध्वंसकारी असावं, किती प्रभावी असावं, ते एक्स्ट्रीम सिरियन असावं की सुपर सायक्लॉन असावं, हे याच आधारावर ठरू शकते. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे लॅटेंट हीट. आता महत्त्वाची बाब, आपल्याला माहीत आहे चक्रीवादळ ज्या वेळेस येतात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात वादळ, हवा आणि पाऊससुद्धा येतो, त्यालाच चक्रीवादळ म्हणावं. मग लॅटेंट हीट काय आहे नेमकी? तर समुद्रावर ज्यावेळेस सूर्याची किरणं पडतात त्यावेळेस बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते, तापमान वाढते आणि हवा हलकी होऊन वरते जाते, परंतु तिने बाष्प धारण केलेलं असते. वरते गेल्यानंतर तिला थंडी हवा भेटते आणि ते परत गोठते, संघनन प्रक्रिया येते, घडून येते. दॅट्स वाय तिथे मोठ्या प्रमाणात ढग तयार होतात आणि लॅटेंट रेट त्यालाच म्हणावं, लॅटेंट हीट त्यालाच म्हणावं. लॅटेंट हीट म्हणजे काय? तर अशी हीट जे एखाद्या लिक्विड फॉर्ममधल्या पदार्थाला सॉलिड फॉर्ममध्ये रूपांतरित करत असेल त्याला म्हणावं लॅटेंट रेट. सर्वात महत्त्वाची बाब, देर आर 5 कंडिशन्स फॉर द क्रिएटिंग ऑफ किंवा ओरिजिन ऑफ सायक्लॉन चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. आय होप लक्षात आलं असेल. आता फॉर्मेशन ऑफ चक्रीवादळ नेमकं काय आहे ते समजून घेण्याचे प्रयत्न करा. सर्वात महत्त्वाची बाब, या ग्राफकडे लक्ष द्या. या सर्वच्या सर्व ॲक्युरेट ग्राफ तुमच्याकडे देण्यात येणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वी आहे, पृथ्वी हे आपल्याकडे नॉर्थ पोल आहे, हे साऊथ पोल आहे, ज्याला आपण उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव म्हणतो. पृथ्वीचे 2 भाग केलेले आहे इक्वेटरने, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो, 0 डिग्री. विषुववृत्ताच्या 23.5 23.5 एवढ्या अंतरावर आहे कॅन्सर, ज्याला कर्कवृत्त म्हणतो आपण. लॅटिट्यूड आहे ते जे आडवे पसरलेले असतात, इट्स कॉल्ड लॅटिट्यूड. जे उभे असतात लँगिट्यूड. ओके, चलो. सो हे जे आहे 23.5 उत्तर, याला कर्कवृत्त म्हणतो, कॅन्सर. आणि 23.5 दक्षिण जे आहे विषुववृत्ताच्या, त्याला आपण म्हणतो कॅप्रिकॉर्न. कॅप्रिकॉर्न म्हणजे होते मकरवृत्त. ओके, आता बघा इथे मी सूर्य काढला. सूर्याची किरणं थेट पृथ्वीवर याच भागात पडते, एवढ्या भागात. आता या भागात जर सूर्याची किरणं जायचे असतील तर खूप वेळ लागेल, परंतु या भागात त्या तुलनेत सूर्याची किरणं लगेच पोहोचतील. म्हणजे येथे येत असताना या सूर्याच्या किरणांची डेन्सिटी खूप मोठ्या प्रमाणात असेल. डेन्सिटी खूप आहे, त्या कारणाने हा जो विषुववृत्तीय प्रदेश आहे 23.5 उत्तर आणि 23.5 दक्षिण, कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान, या भागात मोठ्या प्रमाणात तापमान असते. म्हणून मोठ्या प्रमाणात जगात कुठे वादळे निर्माण होतात तर याच भागात निर्माण होतात. इकडे सुद्धा होतात पण त्याचे कारण वेगळे. या भागात का होतात तर सूर्य मोठ्या प्रमाणात तिथे उष्णता देते आणि इथे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. आता तापमान वाढल्यावर काय होते, इथे मी एक ग्राफ काढली. हा इथे जो मी काढलेला आहे इथे मी लिहिलंय सी आहे, समुद्र आहे किंवा महासागर आहे, आपण म्हणू याला ओशियन म्हणू. ठीक आहे, कारण आपली पहिली कंडिशन काय, द लार्ज सरफेस एरिया ऑफ वॉटर. पहिली कंडिशन म्हणजे आपल्याला लार्ज सरफेस एरिया भेटला. ओके, आता सूर्याची किरणं थेट समुद्रावर पडू राहिली. ठीक आहे, समुद्राच्या पाण्यावर किरणं पडत आहेत. समुद्राच्या पाण्यावर किरणं पडत असताना मी तुम्हाला सांगितलं की समुद्राचं पाणी किंवा पाणी हे
वेळाने तापते आणि वेळानेच थंड होते, म्हणजे तापमान टिकून ठेवण्याची क्षमता याच्यामध्ये जास्त आहे, जमिनीवर कमी आहे. त्या कारणाने सूर्याची किरणं इथे पडली, सूर्याची किरणं इथे पडली आणि इथलं तापमान वाढणार आहे, पाण्याचं तापमान वाढणार आहे. तापमान वाढलं तर काय होणार आहे, ज्या वेळेस हाय टेम्परेचर असते, लक्षात घ्या मी येथे शॉर्टमध्ये लिहितोय, हाय टेम्परेचर होते त्याच वेळेस या सिच्युएशनमध्ये काय होते, जिथे टेम्परेचर वाढते, तापमान वाढते, तिथेच हवेचा दाब कमी झालेला असतो, म्हणजे लो प्रेशर असते. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी हाय टेम्परेचर असते त्या ठिकाणी लो प्रेशर असते. ओके, लो प्रेशर म्हणजे काय, तर इथे जे तापमान जास्त झालं, इथे तापमान जास्त झालं की काय करणार आहे, की हे तापमान काय करून टाकते, एखादी ओली गोष्ट, आपण एखादी गोष्ट वाळायची असली आपण उन्हीत वाळू घालतो की नाही, का बरं, कारण ते त्याच्यामध्ये असलेला मॉइश्चर, ओलसरपणा सगळं कमी करून टाकते. मग मला सांगा, या भागात समुद्राच्या वर असलेली हवा जी आहे ती जर ओली असेल, ती जर थंड असेल, तर तिला गरम कोण करणार आहे, हाय टेम्परेचर करणार आहे. म्हणजे हाय टेम्परेचर इथे काय करते, हवेला गरम करून टाकते. हवा गरम झाली की काय होते, हलकी होते. हवा थंड असते तेव्हा भारी असते, आणि ज्यावेळेस ती गरम होते त्यावेळेस हलकी होते. आता एखादी गोष्ट हलकी असली तर काय होते बाबा, ती वरती जाते ना. एखादी गोष्ट पाण्यावर टाकली आणि ते जर हलकी असेल तर ते तरंगते, तिची जर घनता कमी असेल तर, बरोबर. मग तसंच होते इथे सुद्धा, तसंच होते इथे. टेम्परेचर हाय होते आणि प्रेशर जे आहे ते लो होऊन जाते. प्रेशर म्हणजे कोणाचं, तर वायुदाब म्हणतो आपण त्याला, हवेचा दाब म्हणतो. हा कमी झाल्यामुळे हवा हलकी होते, हलकी झाली की ते वरते जात लागते, वरते जायला लागते, वरते जाते, हवा वरते जाते. हे पहिल्यांदा बरोबर पद्धतशीर फॉर्मेशन लक्षात घ्या, आयुष्यात कधी विसरणार नाही तुम्ही. आता इथे हाय टेम्परेचर झालं तर लो प्रेशर निर्माण होते, लो प्रेशर निर्माण झालं तर हवा वरते जाते. परंतु काही मर्यादेपर्यंत हवा वरते ज्यावेळेस जाते त्यावेळेस या एका सिच्युएशनमध्ये अशी येते की इथे थंड वातावरण भेटते, थंडी भेटते हवेला, कारण वरते जसं जसं जातो तसं तसं तापमान कमी होत जाते. मग इकडे थंडी भेटली की परत जी हवा आहे ती परत थंडी होते. परंतु ही हवा काही साधी नसते, आपल्यासारखी कोरडी नसते. ही समुद्रावरून किंवा महासागरावरून आलेली हवा असते, तर हिने बाष्प धारण केलेलं असते. इथे थंडी भेटली तर इथे एक क्रिया घडते, इट्स कॉल्ड संघनन. संघनन होऊन त्या हवेचं रूपांतरण ढगांमध्ये होते, लक्षात घ्या. पण प्रॉब्लेम असा झाला की इथे हाय टेम्परेचर झालं, हवा सगळी वरती चालली गेली. मग इथे काय, तर इथे पडली एक गॅप. हा जो भाग आहे हा इथे पडला गॅप, इथे पडली एक दुरी. मग आता वातावरणात काहीतरी पाहिजे, या दुरीत काय टाकावं, या गॅपमध्ये काय टाकावं. मग काय होते, आजूबाजूची जी थंडी हवा आहे ती थंडी हवासुद्धा याच प्रदेशात येऊन ठेपते. बरोबर लक्षात घ्या, या प्रदेशात येणार आहे थंडी हवा, या प्रदेशात येणार आहे थंडी हवा, या प्रदेशात येणार आहे थंडी हवा. सर्वीकडून चारही भोवताल थंडी हवा या प्रदेशात येणार आहे. मी जे ॲरो काढून आलं ते अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रदेशात आले की ते थंडी हवा जे आहे काय येणार आहे, कारण हवेचं मार्गक्रमण. आता महत्त्वाचा प्रश्न आहे डिपार्टमेंटल एक्झामवाल्या लोकांसाठी की हवेची दिशा ही कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडे असते. मग समुद्रावरचं तापमान वाढलं म्हणजे इथे तापमान वाढलं, आजूबाजूला तापमान कमी आहे, मग हवा कुठे अट्रॅक्ट होईल, इथे अट्रॅक्ट होणार आहे, इथे अट्रॅक्ट होणार आहे. इथे अट्रॅक्ट झाली तर ती जमा होईल, ते चारही बाजूने येऊ राहिली म्हणजे ते एकमेकात गुंततील. अशा फिरू राहिले म्हणजे इथे हवा अशा पद्धतीने फिरेल. पण आता फिरत असताना तिला कुठेतरी जायला जागा पाहिजे. इथे सुद्धा काय होईल, तापमान वाढलं, हे जे थंडी हवा आली हे सुद्धा गरम होईल. हे गरम झाली की आता हे काय करते, हे सुद्धा वर्ग मार्गक्रमण करते. मग हे मार्गक्रमण करताना कशी करते, तर ही मार्गक्रमण करताना अशी करते, अशी मार्गक्रमण करत जाते. इट्स कॉल सापाची कुंडली, कॉईल ऑफ स्नेक म्हणतात त्याला. सायक्लोजचा अर्थ कॉईल ऑफ स्नेक, म्हणजे इथे जमा झालेली हवा वरते मार्गक्रमण करते कारण ती हलकी झालेली असते. आणि हे जे गोल 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 फिरू राहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणात हवेची तिथे डेन्सिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्या कारणाने ते गोल फिरत असताना मोठ्या प्रमाणात तिचा वेग वाढतो. हे सर्वात महत्त्वाचं ओरिजिन आहे चक्रीवादळाचं. पण प्रॉब्लेम काय आहे, तर प्रॉब्लेम ऑलरेडी वरती गेलेली हवा आहे, या भागात हवा ऑलरेडी आहे. मग या हवेला येऊ देईल काय, मला सांगा, मला एक गोष्ट सांगा की इथं हाय टेम्परेचर आहे, इथं लो टेम्परेचर आहे, इथे ढग झाले, इथे हवा आली. आता हे काय म्हणते, मला येऊ दे म्हणते, आहे की नाही. हे वय सवत, हे वय बायको. मग हे म्हणते मला येऊ दे म्हणते, इकडे येऊ देईल काय, नाही, जमतच नाही. मग आता कसं करावं, मग ॲडजस्टमेंट करतात की ये थोडीशी जागा आहे, ये राय एका कोणत्याच घरात,
ठीक आहे, पण नवऱ्यावर माझाच अधिकार राहील. ठीक आहे, मग इकडे येते, मग इथे येते, दोन्ही ठिकाणी हवा, हे सुद्धा इथे संगणन होते, इथे सुद्धा ढग निर्माण होतात. मग आता नवरा पडते एकटा, अरे यायचं तर जमूर आलं बा, आता कसं करा. नवरा म्हणते आता तुम्ही तुमचं पायात बसा, मी काय करतो आता, मी दुसरी पाहतो, अजून तिसरी पाहतो, अजून मग आजूबाजूच्या अजूनही येतात आणि इथे जमा होतात. मग एकही नाही, दोनही नाही, घरवाली बी नाही, बाहेरवाली बी नाही. मग काय आता आजूबाजूला पाहू ना, इकडे तोंड मारू दे, तिकडे तोंड मारू दे, तर इथे तिसऱ्या प्रकारची अजून हवा येईल. म्हणजे असं हे चक्र चालूच राहील. इथे हवा येईल, हवा गरम होईल, गरम होऊन वरते जाईल, परत आजूबाजूची थंड हवा येईल, इथे येईल, गरम होईल, परत वरते जाईल, परत थंडी होईल. मग हे असंच चक्र चालू होईल. परंतु जेवढी जागा आहे तेवढी जर आटली बाबा, आता कसं, आता इनं म्हटलं पहिलीला येऊ दिलं, आता का दुसरीला येऊ दिलं काय, नाही ना, जमत नाही. मग जोपर्यंत हे ढग पृथ्वीवर येणार नाहीत, म्हणजे भूपृष्ठावर येणार नाही, तोपर्यंत ह्या हवा इकडे जाऊ शकते काय, नाही जाऊ शकत. म्हणून मग हे ढग पावसाच्या स्वरूपात आणि त्याच्यासोबत असलेली हवा ही कुठे मार्गक्रमण करते, जमिनीवर परत मार्गक्रमण करते. आणि तिचा वेग एवढा भयंकर असतो, कारण ती रागात असते. पहिलीला येऊ दिलं, नवऱ्याच्या प्रत्येकच गोष्टी ॲक्सेप्ट करू आली बा, पहिलीला येऊ दिलं, आता दुसरी आली, मग ते रागात निघते नाही, इथून भरभर 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 एकदम वेगात. मग इकडे आली तर ते विध्वंस तर करील. रागात कसं असते माहीत नाही का तुम्हाला, समजून घ्या बरोबर पद्धतशीर. ओके, आता आयुष्यात कधी प्रॉब्लेम्स होणार नाही तुम्हाला. ते इथे येते तर मोठी रागात असते, आणि इथे आली की मोठ्या प्रमाणात विध्वंस घडून आणते. हे आहे आपल्याकडे सायक्लोनचं, म्हणजे चक्रीवादळाचं फॉर्मेशन, कशा पद्धतीने चक्रीवादळ निर्माण होते. आय होप सर्वांच्या एवढं लक्षात आलं असेल. बेसिक कन्सेप्ट आहे चक्रीवादळाची निर्मिती कशी होते ते, आणि चक्रीवादळ कशाला म्हणावं ते. देन वी हॅव टू लर्न द टाईप ऑफ सायक्लॉन्स. चक्रवादळाचे नेमके प्रकार किती आहेत. आता सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घ्या की दोन बेसिसवर, दोन आधारावर आपण चक्रीवादळाचे प्रकार लक्षात घेऊ शकतो. एक म्हणजे ते चक्रीवादळ पृथ्वीवरील कुठल्या स्थानावर आहे, कुठे आलेलं आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आलेल्या चक्रीवादळात हवेचा वेग, वाइंडचा वेग, स्पीड ऑफ वाइंड किती आहे, हे महत्त्वाची बाब आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाची बाब आहे टाइप्स ऑफ सायक्लॉनपैकी दीज आर द बेसिस ऑफ द प्लेस. बेसिस ऑफ द प्लेस, त्यासाठी तुम्हाला हे ग्राफ येते मी काढले, हे पृथ्वीची ग्राफ आहे, आपल्याला माहीत आहे. याच्यापैकी हा जो 0 डिग्री आहे, हा इक्वेटर आपल्याकडे 0 डिग्री, ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो. याच्यावरती आपण थोडंसं गेलो 23.5 डिग्रीपर्यंत, तिथे आपल्याला काय मिळते, कॅन्सर मिळते. 23.5 खाली आलो तर आपल्याला माहीतच आहे मकर वृत्त आहे. ओके, म्हणजे कर्कवृत्त, मकरवृत्त. या पृथ्वीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एक महत्त्वाची बाब मी तुमची पहिलेच क्लिअर करून दिलेली आहे की सूर्याची थेट किरणं या भागात पडत असल्याकारणाने विषुववृत्तीय प्रदेशात याच भागात मोठ्या प्रमाणात सायक्लॉन्स येतात, चक्रीवादळं येतात मोठ्या प्रमाणात, आणि अदरही ठिकाणी येतात, परंतु हे मोठ्या प्रमाणात विध्वंसकारी असतात. सो जे चक्रीवादळं 0 डिग्रीपासून तर उत्तर 30 डिग्रीपर्यंत, 0 डिग्रीपासून दक्षिण 30 डिग्रीपर्यंत, म्हणजे नदर्न हेमिस्फिअरमध्ये 30 डिग्री अँड सदर्न हेमिस्फिअरमध्ये 30 डिग्री. द सायक्लॉन्स क्रिएट ओरिजिन फॉर्मेशन बिटवीन द 30 डिग्री नदर्न लॅटिट्यूड अँड 30 डिग्री सदर्न लॅटिट्यूड. या 30 डिग्रीच्या दरम्यान निर्माण होणारी जे चक्रीवादळं असतात त्यांना आपण म्हणतो ट्रॉपिकल सायक्लॉन. ऑन द बेसिस ऑफ प्लेस, पृथ्वीवर कुठे आलं चक्रीवादळ या आधारावर दोन, त्यापैकी पहिलं तुम्हाला सांगितलं ट्रॉपिकल सायक्लॉन, जे आपण इथे 30 डिग्रीच्या दरम्यान येते, लक्षात घ्या. दुसरा सायक्लॉन या 30 डिग्री ते 65 डिग्रीपर्यंत, कारण या भागात सूर्याची किरण थेट परत नसल्या कारणाने इथे तापमान थोडंसं विषुववृत्तीय प्रदेशाच्या तुलनेत कमी असते. कमी असल्यामुळे इथले ते काही आपल्याकडे निर्माण होणारे वादळ आहे, चक्रीवादळ आहे, हे थोडेसे याच्या तुलनेत प्रभावी नसतात, कमी प्रभावी असतात. त्या कारणाने या भागात जे निर्माण होणारे चक्रीवादळं आहेत, या भागात या चक्रीवादळांना म्हणतात टेम्परेट सायक्लॉन, जे ट्रॉपिकल सायक्लॉनच्या तुलनेत कमी प्रभावी असतात, कमी विध्वंसकारी असतात. मग जे 30 डिग्री टू 30 डिग्री याच्या बिटवीन असतात त्यांना आपण ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणतो. जे 30 डिग्री टू 65 डिग्री नदर्न हेमिस्फिअर, 30 डिग्री टू 65 डिग्री सदर्न हेमिस्फिअर याच्या बिटवीन असतात, याच्या मधात असतात, त्यांना म्हणतो आपण टेम्परेट सायक्लॉन. लक्षात ठेवायचं. आणि विध्वंसकारी कोण असतात सर्वात जास्त, जे असतात ट्रॉपिकल, जे 30 डिग्री टू 30 डिग्रीच्या बिटवीन असतात ते असतात, आणि याच्या आजूबाजूला जे असतात ते
थोडेसे त्याच्या तुलनेत कमी विध्वंसकारी असतात. अरे अत्यंत सोपी पद्धतीने लक्षात ठेवू. आता आयुष्यात कधी विसरणार नाही तुम्ही. हे 30 डिग्री टू 30 डिग्रीच्या बिटवीन हे आहे सासरवाडी एखाद्या पोरीची. हे सासरवाडी आहे आणि हा भाग होय माहेर आणि हा भाग होय इतर सोयरे. म्हणजे आपण म्हणू की हे मुलीची सासरवाडी, हे तिच्या बहिणीचं घर आणि हे होय मायबापाचं घर. ज्यावेळेस ते इथं असते त्यावेळेस ते एकदम गरम गरम काम असते एकदम. भाऊ तिला वाटते सासू सासरे भूत होत की कोण होत. इथचे लोक सगळे तिले दुश्मन वाटायला लागतात. म्हणजे इथं ते मोठ्या गरम असते, एकदम गरम विध्वंसकारी असते. ते खूप भयंकर काम असते या सिच्युएशनमध्ये. म्हणून इथे असलेले वादळ 30 डिग्री टू 30 डिग्री हे खूप विध्वंसकारी असतात. पण ज्यावेळेस ते पोरगी माहेरात जाते त्यावेळेस ते टेम्परेट होते, शांत होते. इथे मोठी चांगली वागायला लागते, ते गोड वागायला लागते. ज्यावेळेस माहेराच्या व्यतिरिक्त ती तिच्या बहिणीच्या घरी जाते त्यावेळेस हे चांगली वागायला लागते. लक्षात घ्या. म्हणजेच काय तर मधात येणारे चक्रीवादळं हे खूप ट्रॉपिकल, खूप विध्वंसकारी असतात. आणि 30 डिग्री टू 65 डिग्री, 30 डिग्री टू 65 डिग्री नदन हेमिस्फिअर, सदन हेमिस्फिअर या दरम्यान येणारे जे काही आपल्याकडे सायक्लोन्स असतात, चक्रीवादळे असतात, हे थोडेसे त्याच्या तुलनेने कमजोर असतात, कमी विध्वंसकारी असतात. ऑन द बेसिस ऑफ प्लेस देर आर 2 टाइप्स ऑफ सायक्लॉन. अँड देन नेक्स्ट इज ऑन द बेसिस ऑफ वाइंड स्पीड. दुसरा महत्त्वाचा घटक जो सायक्लॉनचं विभाजन करू शकते, त्याच्या कॅटेगरी निर्माण करू शकते, ते म्हणजे आहे त्या चक्रीवादळात असलेला हवेचा वेग. या आधारावर सायक्लॉन आपण डिवाइड करू शकतो इंटू 5 टाइप्स और इंटू 5 पार्ट्स. ओके, टाइप्स म्हणू शकतो आपण याला. फर्स्ट इज सायक्लोनिक स्टॉर्म. आता सायक्लोनिक स्टॉर्म कोणाला म्हणायचं? सायक्लोनिक स्टॉर्म म्हणजे काय तर चक्रीवादळासारखंच एक वादळ असते जे एवढं विध्वंसकारी नसते, ज्याची स्पीड असते 62 टू 88 किलोमीटर पर आवर, म्हणजे 62 ते 88 किलोमीटर पर आवर प्रति तास एवढा वेग हवेचा जर असेल तर त्या वादळाला म्हणावं सायक्लोनिक स्टॉर्म. चक्रीवादळ फक्त एवढंच म्हणावं, ते विध्वंसकारी जास्त नसते. दुसरा प्रकार असते सिव्हर सायक्लॉन म्हणजे काय तर गंभीर. आता आहे गंभीर वादळ, चक्रीवादळ ज्याचा स्पीड 88 टू 120 किलोमीटर पर आवर असतो, म्हणजे 88 ते 120 किलोमीटर प्रति तास असतो. त्याला म्हणतात सिव्हर सायक्लॉन. दुसरं टाईप आहे. तिसरं टाईप आहे व्हेरी सिव्हर सायक्लॉन, म्हणजे अत्यंत गंभीर जे काय आपल्याकडे असते सायक्लॉन, चक्रीवादळ, त्याची स्पीड असते 120 टू 165, म्हणजे 120 ते 165 किलोमीटर प्रति तास एवढा वेग असेल हवेचा, तर त्या सायक्लॉनला म्हटलं जाते, त्या चक्रीवादळाला म्हटलं जाते व्हेरी सिव्हर सायक्लॉन. फोर्थ एक्स्ट्रीमली सिव्हर सायक्लॉन. आता हे तर भयंकर गंभीर म्हणू शकतो आपण याला. भयंकर गंभीर चक्रीवादळ कोणाला म्हणावं? ज्याच्यामधील हवेची स्पीड असते 165 टू 220 किलोमीटर पर आवर, म्हणजे 165 ते 220 किलोमीटर प्रति तास एवढा जर वेग असेल हवेचा तर त्याला म्हणावं एक्स्ट्रीमली सिव्हर सायक्लॉन. अत्यंत भयंकर गंभीर चक्रीवादळ. आणि पाचवा प्रकार पडते आपल्याकडे ऑन द बेसिस ऑफ स्पीड ऑफ वाइंड, सुपर सायक्लॉन मोर दॅन 220 किलोमीटर पर आवर. ज्या वादळातील चक्रीवादळातील हवेचा वाइंडचा वेग 220 किलोमीटर प्रति तासपेक्षा जास्त असतो, जवळपास 400 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, त्या चक्रीवादळाला म्हणतात सुपर सायक्लॉन. अशा पद्धतीने ऑन द बेसिस ऑफ प्लेस ट्रॉपिकल अँड टेम्परेट, ऑन द बेसिस ऑफ स्पीड ऑफ वाइंड देर आर 5. ओके, लक्षात घ्यायचं. हे झाले आपले टाइप्स. आता याच्या आधारावर एक प्रश्न जो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे, त्याचा आन्सर. सर्वात महत्त्वाची बाब, 2021ला गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर किंवा गुजरातमध्ये तेक्तो नावाचं चक्रीवादळ आलं, ज्याचा स्पीड 125 टू 150 किलोमीटर पर आवर होता. 125 ते 150 किलोमीटर प्रति तास याच्या दरम्यान होता. मला कमेंटमध्ये कळवा की यापैकी कुठल्या सायक्लॉनमध्ये जाईल. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, बिपरजॉय नावाचं आता 15 जूनला म्हणजे 4 दिवसाच्या पूर्वी चक्रीवादळ येऊन गेलं गुजरातमध्ये, ज्याचा वेग जवळपास 185 किलोमीटर पर आवर होता. 185 किलोमीटर प्रति तास एवढा होता. ते सुद्धा कळवा यापैकी कुठल्या सायक्लॉनमध्ये जाईल. मला कमेंटमध्ये या सगळ्या याची उत्तरं हवे आहेत दोन्हीपैकी, आणि हे पेपरला येईल. तेक्तो चक्रीवादळ कुठे
यापैकी कुठल्या प्रकारात मोडेल, आणि दुसरं सांगितलं बिपरजॉय यापैकी कुठल्या प्रकारात मोडेल. दोघांचेही वेग अत्यंत महत्त्वाचे आहे, तुम्हाला मी सांगितले 125 ते 150 km/h तो सायक्लॉन. अँड देन सांगितलं आता 185 म्हणजे 185 km/h जे होतं त्याला बिपरजॉय, जे आताच 15 जून 2023ला येऊन गेलं गुजरातमध्ये. अशा पद्धतीने हे आपल्याकडे काय आहेत तर टाईप्स ऑफ सायक्लॉन. आणि हे कोण ठरवले हे सर्वात महत्त्वाची बाब आहे. तर आपल्या जगभरात 2004 नंतर जगभरात 6 RSMC स्थापन करण्यात आले. RSMC म्हणजे काय तर रिजनल स्पेशलाइज्ड RSMC म्हणजे काय, रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर्स. रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर जगभरात 6 ठरवले झोन आहेत जे चक्रीवादळावर कार्य करणारे आहेत, जे आपण वर्ल्ड जागतिक हवामान ऑर्गनायझेशन संघटना जी आहे तिच्या अंतर्गत काम करणारे आहेत. ओके, लक्षात घ्या. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आपण तिला म्हणतो, त्याच्या अंतर्गत 6 झोन कार्य करतात. त्या आधारावर हे त्यांनी तयार केलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जगभरात 5 TCWC आहे. TCWC फुल फॉर्म काय आहे, ट्रॉपिकल बरोबर शांततेने समजून घ्यायचं. ट्रॉपिकल सायक्लॉन वॉर्निंग सेंटर. ट्रॉपिकल सायक्लॉन वॉर्निंग सेंटर आहेत 5 जगभरात, जे सायक्लॉन येतील, कसे येतील, किती स्पीड असेल, त्याचा प्रभाव काय होईल, विध्वंस किती करेल, या सगळ्या गोष्टीबद्दल रिसर्च करते आणि लोकांना कळवते, आगाह करून देते. TCWC म्हणजे ट्रॉपिकल सायक्लॉन वॉर्निंग सेंटर्स असे 5 आहेत. या 2 संस्थेनेच या सगळ्या गोष्टीचा आपल्याला या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. तेच तुमच्यासमोर मी आणलेले, जे आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. जगभरात चक्रीवादळांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते किंवा चक्रीवादळ म्हटलं जात नाही, सायक्लॉन म्हटलं जात नाही, तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्याला वेगवेगळे नावं दिलेले असतात. मी इथे तुम्हाला दिसेलच बोर्डवर पूर्ण मॅप काढला आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी काढल्या. खालचा खंड अंटार्क्टिका खंड काढलेला नाही, काही महत्त्वाचे जिथे मानवी जीव आहे तेच खंड काढलेले आहे. त्यापैकी हा आहे आपल्याकडे उत्तर अमेरिका खंड, त्यानंतर आहे दक्षिण अमेरिका, हा आहे आपल्याकडे युरोप, हा आहे आफ्रिका, आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड आणि खालचा एक अंटार्क्टिका. अशा पद्धतीने 7 खंड आहे पूर्ण पृथ्वीवर, लक्षात घ्या. आता या खंडांमध्ये बरोबर लक्षात घेण्याचे प्रयत्न करा, जो काही इंडियन ओशियन आहे किंवा आफ्रिकेच्या आजूबाजूचा भाग आहे, हा आफ्रिका, हे आहे आफ्रिका आपल्याकडे, हा आहे आपल्याकडे भारत, इंडिया आहे. ओके, आता हा जो प्रदेश आहे याला इंडियन ओशियन झोन म्हटलं जाते. इंडियन ओशियन झोन, या प्रदेशात येणारं कुठलंही सायक्लॉन असेल तर त्याला ट्रॉपिकल सायक्लॉन म्हटलं जाते, लक्षात घ्या. म्हणजे इंडियन ओशियन झोनमध्ये आफ्रिकेच्या आजूबाजूला पाकिस्तान, ओमान, भारत या भागात येणारे जे ओशियन जे काही सायक्लॉन आहे त्यांना म्हणतात ट्रॉपिकल सायक्लॉन. ओके, त्याच्याच पुढे जाऊ, त्याच्याच बाजूचा जो प्रदेश आहे आपल्याकडे तो म्हणजे भारताच्या बाजूचाच आशिया खंडातीलच भाग, चीन येईल, जपान येईल, टोकियो येईल, थायलंड भाग येईल. या भागातील जो प्रदेश आहे, जो या भागातील पॅसिफिक महासागरातील भाग आहे, इथे जे वादळ येतात त्यांना म्हणतात टायफून्स. टायफून अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणत्या किनारी प्रदेशावर येतात तर चीनचा जो काही पूर्वीय किनारी प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात टायफून्स येतात किंवा सायक्लोनला टायफून म्हणून ओळखलं जाते. त्याच्यात ज्यावेळेस आपण खाली येतो तर ऑस्ट्रेलिया खंड आहे. ऑस्ट्रेलिया खंडात सायक्लोनला विली म्हणून ओळखलं जाते, विली ऑस्ट्रेलिया खंडात. त्यानंतर जेव्हा आपण इकडे जातो त्यावेळेस आपल्याकडे इथे म्हणजे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या खंडाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आयर्लँड्स आहेत, मोठ्या प्रमाणात इथे वेगवेगळ्या प्रकारचे बेटा आढळून येतील. त्यांना कॅरेबियन कंट्रीज म्हणून ओळखलं जाते. कॅरेबियन महासागरात म्हणजे यालाच आपण अटलांटिक महासागर, हा पूर्णचा पूर्ण इथे जो असते तो अटलांटिक महासागर आहे. इकडे जो आहे तो पॅसिफिक महासागर आहे. हा जो आहे हा हिंदी महासागर आहे. याही बाजूला पॅसिफिकच महासागर आहे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे काही आपल्याकडे अटलांटिक महासागर आहे, या अटलांटिक महासागरातील जे काही कॅरेबियन कंट्रीज आहेत, त्या कॅरेबियन कंट्रीजमध्ये सायक्लॉनला हरिकेन म्हटलं जाते. हरिकेन मी सगळेचे सगळे इथे मेन्शन केले, हरिकेन म्हटलं जाते. आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तर अमेरिकेच्या भागात जाता, कॅनडा, उत्तर अमेरिका या भागात जेव्हा जाता तेव्हा सायक्लॉनला टोर्नॅडो म्हणून ओळखलं जाते. अशा पद्धतीने जगभरात सायक्लॉनला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते. परत एकदा उजळणी करून घेऊ आपण. हे जे काही आपल्याकडे चीनचं जे काही समुद्रकिनारा आहे, पश्चिमी चीन भाग, जपान, टोकियो हा जो भाग आहे, या भागात येणारे जे काही आपल्याकडे सायक्लॉन्स असतात त्यांना टायफून्स म्हटलं जाते. ऑस्ट्रेलिया खंडावर येणाऱ्या सायक्लॉन्सना आपण विली म्हणतो. इंडियन ओशियनमध्ये म्हणजे हिंदी महासागराच्या आजूबाजूला आफ्रिका आणि भारताच्या मधात जे काही येतात सायक्लॉन त्यांना आपण ट्रॉपिकल सायक्लॉन म्हणतो. अटलांटिक महासागरात कॅरिबियन कंट्रीजवळ येतात त्या सायक्लॉनला आपण हरिकेन म्हणतो. आणि येथे जे आपल्याकडे आलेले आहेत उत्तर अमेरिकेत येतात त्यांना टोर्नॅडोज म्हणून ओळखलं जाते. अशा पद्धतीने जगभरात सायक्लॉनला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाते.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो बऱ्याच परीक्षांना विचारला आहे आणि विचारत राहतील, प्रत्येकालाच पडलेला प्रश्न आहे वाय डू सायक्लॉन मोस्टली ऑक्युअर ऑन द ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया. म्हणजेच भारताच्या पूर्व किनारपट्टीवरच बऱ्याच मोठ्या प्रमाणात वादळं का येतात, किंवा पश्चिम किनारपट्टीवर आले तरी ते पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत कमी विध्वंसकारी असतात. पूर्व किनारपट्टीला आलेले जे काही वादळं आहेत किंवा जे चक्रीवादळं आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात विध्वंसकारी असतात. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न UPSC मेन्स प्री GS1चा प्रश्न सर्वात महत्त्वाचा. तर एक महत्त्वाची गोष्ट आपण ज्यावेळेस विचारात घेतो, भारतातील चक्रीवादळाशी निगडीत इतिहास ज्यावेळेस समजून घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की जवळपास 1737 पासून म्हणजे 1737 पासून जवळपास 1737 पासून ते 1999 म्हणजे 1999 पर्यंत जवळपास भारतात 25 सुपर सायक्लॉन्स आले जे खूप विध्वंसकारी होते. ज्यापैकी जवळपास 19 सायक्लॉन हे फक्त भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आले. पश्चिम बंगाल असेल, ओरिसा असेल किंवा मग तामिळनाडू असेल या भागात आले. या भागात आलेले नाहीत. काहीच प्रमाणात या भागात आले. परंतु हा प्रश्न क्लिअर झाल्याशिवाय हा प्रश्न आपला क्लिअर होणार नाही. तर आपल्याला माहीत आहे की आतापर्यंत जवळपास 1970ला भोला नावाचं चक्रीवादळ जे आहे ते पश्चिम बंगालला आलं होतं. जवळपास त्याच्यामध्ये 9 ते 15 लाख लोक किंवा 9,000 ते 15,000 लोकांचा मृत्यू झाला होता. 15 लाख लोकांपर्यंत जखमी झाले होते. सर्वांना मोठ्या प्रमाणात डिझास्टरचा किंवा संकटाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मग 1999मध्ये एक सुपर सायक्लॉन आलं होतं ओरिसाला. त्यानंतर 2013ला फैलीन नावाचं एक सुपर सायक्लॉन आलं होतं ओडिसालाच. आणि 2019ला सुद्धा फनी नावाचं हे जे काही सायक्लॉन आहे हे सुद्धा ओरिसालाच आलं होतं. म्हणजे सगळ्यात जास्त विध्वंसकारी जे सायक्लॉन्स आहेत, जे चक्रीवादळ आहे ते सर्वचे सर्व भारताच्या पूर्व किनारपट्टीवरच का येतात, हा सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर आपल्याला माहीत आहे की भारत हा उत्तर गोलार्धात आहे. आपण ज्यावेळेस एका पृथ्वीचा विचार करतो, सपोज हे पृथ्वी आहे आणि यापैकी हे जे आहे वरच्या साईडचं हे उत्तर गोलार्ध आहे ज्याला आपण नदन हेमिस्फियर म्हणतो. आणि हे जे आहे हे दक्षिण गोलार्ध आहे. विषुववृत्त म्हणजे इक्वेटरने 2 भाग केले पृथ्वीचे. वरचा भाग नदन हेमिस्फियर, खालचा भाग सदन हेमिस्फियर. उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. ज्यावेळेस चक्रीवादळाचा आपण विचार करतो त्यावेळेस चक्रीवादळामध्ये असलेली हवा वाइंड जे आहे त्या वाइंडची जी दिशा असते, हा सुद्धा प्रश्न पेपरला विचारतात, ती दिशा असते अँटी क्लॉक. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये वाइंड जे असते चक्रीवादळातील किंवा चक्रीवादळ जे असते ते अँटी क्लॉक फिरते, अँटी क्लॉक. आणि जे काही दक्षिण गोलार्ध असते, सदर्न हेमिस्फियर असते, त्यामध्ये जे चक्रीवादळातील हवा असते ती क्लॉकवाईज फिरते. लक्षात घ्या, क्लॉकवाईज. मी इथे ग्राफच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता ज्यावेळेस अशा पद्धतीने आपण उत्तर गोलार्धात म्हणजे भारत आहे उत्तर गोलार्धात म्हणजे भारतातील जे वादळं असतील त्यामधील वाइंड जी आहे ती अँटी क्लॉक फिरणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही भारताच्या नकाशाचा विचार करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की भारतातील येणारे वादळं हे या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत. अशा पद्धतीने हे मार्गक्रमण करणार आहेत. या ॲरोच्या माध्यमातून तुम्ही समजून घेऊ शकता. अशा पद्धतीने फिरतील. आता मला सांगा, लहानपणापासून तुम्ही लहानपणी एक खेळ खेळायचे, गोल 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 फिरलं की पटकन पळून जायचा माणूस. परंतु मला सांगा, एखादा व्यक्ती असा फिरू राहिला तेव्हा फिरत असताना त्याचा तोल त्याच बाजूला जाणार आहे ज्या बाजूला तो फिरू राहिला. असा फिरू राहिला. एक म्हणतात ना की जर कुठलीही परीक्षा पास व्हायची असेल ना तर पुस्तकं वाचण्याबरोबर आपलं आयुष्य जीवन वाचणं अत्यंत गरजेचं आहे. कारण छोट्या मोठ्या गोष्टी आयुष्यातल्या आपल्या अभ्यासात खूप कामात पडतात. विचार करावा लागतो. मग हे इकडे फिरत असताना हे चक्रीवादळ अशा पद्धतीने फिरत असताना अँटी क्लॉकवाईज फिरत असताना याचा तोलसुद्धा इकडेच जातो. त्या कारणाने हे येऊन कुठे ठेपते चक्रीवादळ तर आपल्या जे काही भारतीय किनारी प्रदेश आहे, पूर्व किनारी प्रदेश, या भागात येऊन ठेपते. मग या भागात काय होते, पश्चिम किनारपट्टीला काय होते तर पश्चिम किनारपट्टीला सुद्धा हे जेव्हा वादळ येते त्यावेळेस अशा पद्धतीने ज्यावेळेस हे मार्गक्रमण करते त्यावेळेस याचा तोल हा इकडे जातो आणि हे जाऊन ओमानला किंवा मग पाकिस्तानला जाऊन भेटते. म्हणून या साईडला चक्रीवादळ आपल्या भारतात पश्चिम किनारपट्टीला कमी येतात आणि पूर्व किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात येतात. प्रत्येक गोष्ट आयुष्यातील आपल्या अभ्यासात लागू पडणार आहे. फक्त आपल्याला विचार करावा लागेल. याच्यात मोठं कन्फ्युजन पोरांना होते, परंतु आता याच्यानंतर आयुष्यात कधी कन्फ्युजन होणार नाही. प्रॉब्लेम असा आहे आपण विचार करत नाही. आपल्याला विचार करावा लागेल.
आता एक छोटंसं गाणं आहे, जे सॉन्ग आहे, जे मोठ्या प्रमाणात ट्रेंड करून राहिलं, तेरे वास्ते फलक से मैं चांद लावूंगा. आता शंभड्या हेल मस्त क्या बन्यान चड्डी घ्यायची लायकी नाही आपली, शंभूळाला तर पुसता येत नाही आणि आपण चंद्र तोडून आणण्याच्या गोष्टी करतोय. आता ज्यांच्यावर ते गाणं पिक्चराईज झालं आहे, विकी कौशल असेल, सारा अली खान असेल, हे तरी एका वेळेला तिथे जाऊ शकतात आणि नाही निदान चंद्रावरचा एखादा गोटा तरी आणतील. आपली लायकी आहे का तिथली माती तरी आणायची? आपला आता सध्या आपली जबाबदारी आपल्याला सांभाळता येत नाही आणि आपण फालतू गोष्टी करतोय आणि विचार कधीच करत नाही. जे लोक आपल्याला सांगतात तेच गोष्ट आपण फॉलो करण्याचे प्रयत्न करतो. त्याच गाण्यात जर पुढे बोलले ना तर खूप सारे अर्थ निघतील. तुम्ही जर विचार केला तर त्याच्या पुढचे शब्द आहेत की पहिले इश्क लढालू उसके बाद आऊंगा. म्हणजे पहिले नालायक कामं करायचे आहे, नंतर चंद्रतारे आणू. अगोदर आणायचे तर अगोदरच घेऊन यायचे. एवढं जर आपलं प्रेम होतं येऊ राहिलं, या सर्व गोष्टी फालतू आहेत, त्या गोष्टीकडे कमी लक्ष दिलं पाहिजे, थोडासा विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. मग आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी ज्या घडतात त्या जर अभ्यासात वैचारिक दृष्टिकोनातून आपण उपयोगात आणू तर अभ्यास अत्यंत सोपी होईल. म्हणून लहानपणी तुम्ही जे गोल 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 फिरण्याचे जे काही खेळ खेळायचे आणि ज्या दिशेने तुम्ही गोल फिरू राहिले त्याच दिशेने आपला तोल द्यायचा, तशाच पद्धतीने जे आपल्याकडे चक्रीवादळ असतात ते सुद्धा ज्या दिशेने फिरतात त्याच दिशेने त्यांचा तोल जातो. आणि आपल्या भारताच्या किनारपट्टीत म्हणजे बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरात येणारे 2चे चक्रीवादळ जे आहेत त्यांची जी दिशा असते ती अँटी क्लॉकवाईज फिरते. ती अँटी क्लॉकवाईज फिरत असताना ती त्याच दिशेकडे तिचा तोल जाते आणि ते या दिशेकडे जाऊन धडकते. इकडे आलेले अरबी समुद्रात आलेले जे चक्रीवादळ आहेत ते त्याच दिशेने फिरतात आणि तिकडे जाऊन ओमानला जातात किंवा पाकिस्तानला जातात. मग म्हणताना आता गुजरातला 2022 आता यावर्षी 2023मध्ये 15 जूनला जवळपास भारतात गुजरातमध्ये बिपरजॉय नावाचं एक चक्रीवादळ येऊन गेलं किंवा 2021ले त्योक्तो नावाचं चक्रीवादळ येऊन गेलं. खूप विध्वंसकारी होते. मग हे कसे काय इथे गुजरातला जाऊन पोहोचले? यांनी का तिकडे ओमानला किंवा पाकिस्तानला जाऊ नये? याच्या मागं मोठं कारण आहे. ज्यावेळेस हे चक्रीवादळ आले त्यावेळेस मोठ्या प्रमाणात भारतात तापमान तापलेलं होतं. हे चक्रीवादळ जाणार तिकडेच होते, परंतु आपल्याला माहीत आहे गुजरातच्या वरच्या साईडला हे राजस्थान आहे आणि राजस्थानमध्ये महत्त्वपूर्ण जगातील एक वाळवंट आहे ज्याचं नाव आहे थर वाळवंट. वाळवंटाचं तापमान हे सामान्यतः इतर प्रदेशांच्या तुलनेने खूप जास्त असते. इकडलं तापमान वाढलं, पाकिस्तान ओमानकडचं तापमान कमी झालं, त्या कारणाने हे चक्रीवादळ या दिशेकडे वळलं आणि गुजरातला येऊन ठेपलं आहे. म्हणजे याचंही कारण आहे की या दिशेलाही येत असतील चक्रीवादळं आणि त्यापैकी काहीच चक्रीवादळ जर विध्वंसकारी होत असतील तर त्याचं कारण आहे असलेलं आपल्या भारतात असलेलं राजस्थानमधील वाळवंट. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या वादळाला नाव कोण देते? तुम्हालाही पडलेला हा प्रश्न आहे, बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज आहेत की चक्रीवादळांना नाव कोण देऊ राहिलं. वरतून काही चिठ्ठ्या टाकून काढल्या चालले नाव, की कोणी एखादा आवडीचा व्यक्ती येऊन म्हणून राहिला की नामकरण सोडा, बारसं ठेवा, याचं बारसं 12व्या दिवशी ठेवा मग त्याचं नाव ठेवा. असं काही होते का की वेगळ्या काही पद्धती आहेत? तर त्यासाठी आपल्याला इतिहास समजून घ्यावा लागेल. भारतात किंवा पूर्ण जगभरात चक्रीवादळांना स्पेशली जशा पद्धतीने आपण आपल्या भारतात आलेलं जे काही आताचं वादळ येऊन गेलं आहे 2023ला, आता जे 15 जूनच्या जवळपास 12 जून ते 15 जूनच्या दरम्यान आलं ज्याचं नाव बिपरजॉय होतं, या वादळाला बिपरजॉय कोणी म्हटलं? किंवा 2021मध्ये जे आपल्याकडे गुजरातमध्येच आलं होतं त्योक्तो नावाचं वादळ, याला त्योक्तो नाव कोणी ठेवलं? किंवा त्याचबरोबर भोला वादळ आलं होतं आपल्याकडे 1970ला बांगलादेशला किंवा पश्चिम बंगालला आपल्या भारतात, त्याला भोला नाव कोणी ठेवलं? असे अनेक प्रश्न होते. ते प्रश्न क्लिअर करण्यासाठी ज्यावेळेस आपण इतिहास समजून घेतो त्यावेळेस लक्षात येते की चक्रीवादळांना नाव ठेवणं कोणी सुरू केलं किंवा कुठे सुरुवात झाली. तर ज्या कॅरेबियन कंट्रीज आहे, मी याच्यापूर्वी तुम्हाला एक नकाशा दाखवला, अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांच्या मधात जे बेटं आहेत किंवा जे छोटे मोठे आयर्लंड आहेत त्यांना कॅरेबियन कंट्रीज म्हणतात. या कॅरेबियन कंट्रीजमध्ये सर्वप्रथम चक्रीवादळांना नाव देणं चालू झालं आणि ते अगोदर कॅथोलिक धर्मातील जे संत होते, पंथातील जे संत होते, त्यांची जी नावं होते त्या नावावर चक्रीवादळांना नावं द्यायचे. मग पुढे काय? पुढे अमेरिकेने सुद्धा तशीच सुरुवात केली. अमेरिका 1978च्या पूर्वी म्हणजे बिफोर त्या अगोदर 1987च्या पूर्वी काय करायचं तर स्त्रियांची नावं देऊन द्यायचं वादळाला.
परंतु पुढे मग त्यावरून वाद निर्माण झाला. स्त्रियांचा कुठेतरी मान सन्मान दाबल्या चालला, कुठेतरी स्त्रियांच्या बाबतीत एक वेगळ्या प्रकारची भावना जगामध्ये निर्माण झाली आणि याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. म्हणून 1978 नंतर अमेरिकेने माणसाचे नावं देणं सुद्धा चालू केलं. परंतु या सगळ्या गोष्टीवर पुढे चालून पूर्ण जगात प्रश्न निर्माण झाले. लोकांच्या भावना दुखायला लागल्या, देवधर्माच्या भावना दुखायला लागल्या, बऱ्याच लोकांचे नावं असायचे त्यामुळे भावना दुखायला लागल्या. म्हणून मग 2004 नंतर काय झालं तर 2004 नंतर WMO म्हणजे ते वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, जी एक ब्रांच आहे युनोची, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची, हिने काय केलं तर हिने जगामध्ये जवळपास 6 झोनल किंवा कार्यालय चालू केले WMOचे, जिला म्हणतात रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर्स, जे WMOच्या अंतर्गत काम करतात. रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर्स हे 6 त्या भागात येणारे, म्हणजे इंडियन ओशियन, कॅरेबियन ओशियन, अटलांटिक ओशियन असेल, त्यानंतर तिकडे जाऊन आपल्याकडे पॅसिफिक ओशियन असेल, या वेगवेगळ्या भागांमध्ये एक एक झोन निर्माण केला. असे जगभरात 6 झोन निर्माण केले. हा इंडिव्हिज्युअल क्वेश्चन येतो की RSMC जगभरात RSMC किती आहेत तर 6 आहेत. RSMCचा फुल फॉर्म रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर्स 6 आहेत. आणि या 6कडे आता जबाबदारी देण्यात आली. त्या 6मध्ये वेगवेगळे देश आणि त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली की तुम्ही तुमच्या प्रदेशामध्ये, तुमच्या झोनमध्ये येणाऱ्या वादळांची नावं ठरवा. मग त्या पद्धतीने त्या झोनमध्ये जेवढेही देश आहे त्या सर्व देश त्यांच्या आवडीच्या नावांची यादी WMOकडे द्यायचं. WMO त्याला आता मान्यता देते आणि मान्यता देऊन क्रमाने जे वादळ येऊ राहिले त्याच क्रमाने प्रत्येक देशाचं नाव त्या वादळाला दिलं जाते. आता अशा पद्धतीने WMO वादळांना नाव देते किंवा पूर्ण जगभरात नावं पडतात. तशाच पद्धतीने मग जे बिपरजॉय आहे ते नाव आणि जे त्योक्त्यो आहे ते नाव. तुमच्यासाठी प्रश्न कमेंटमध्ये मला आन्सर कळवा की जे 2021ला गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर आल्यावर त्योक्त्यो नाव होतं हे कुठल्या देशाने सुचवलेलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे बिपरजॉय आलं गुजरातच्याच किनारपट्टीवर, मुंबईलाही त्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव झाला, जवळपास 7 स्टेटवर प्रभाव झाला. ते बिपरजॉय नाव कुठल्या देशानं सुचवलं होतं हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि त्या सगळ्या प्रदेशापैकी एक जे आपल्याकडे रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर आहे ते भारतात आहे. त्याचं मुख्यालय दिल्लीला आहे. त्याला इंडियन ओशियन झोन म्हटलं जाते, लक्षात घ्या. आणि म्हणजेच त्या पूर्ण झोनमध्ये जवळपास या भागातील म्हणजे आफ्रिका, ओमान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, इकडला म्यानमार, हे जे देश आहेत, श्रीलंका, हे देश त्याच्यात इन्क्लूड होतात. अशा पद्धतीने 13 देश आहेत. 13 देश इन्क्लूड झालेले आहे. म्हणजे आपल्या इंडियन ओशियन झोनमध्ये कुठलंही वादळ आलं तर त्याचं नाव ठेवण्याची जबाबदारी या 13 देशांवर आहे. हे 13 देश त्यांना चांगलं वाटलेलं नाव घेतात, त्याची लिस्ट तयार करतात आणि जे आपल्याकडे दिल्लीला असलेलं मुख्यालय असलेलं जे काय आपल्याकडे रिजनल स्पेशलाइज्ड मेट्रोलॉजिकल सेंटर आहे ते WMOकडे पाठवते. WMO त्याला मान्यता देते आणि क्रमाने मग तेच नावं पुढे चालू राहतात. जे प्रश्न विचारले त्याचे कमेंटमध्ये मला नक्कीच आन्सर कळवा. त्याचबरोबर जगभरात जे काही येणारे वादळ आहे त्या बाबतीत कोण लोकांना सूचना देते किंवा त्यावर रिसर्च कोण करते तर जगभरात 5 अशा प्रकारचे केंद्र आहेत. त्यांना म्हणतात ट्रॉपिकल सायक्लॉन वॉर्निंग सेंटर. ट्रॉपिकल सायक्लॉन वॉर्निंग सेंटर जगात किती आहे हे विचारलं जाते. TCWC याचा फुल फॉर्म सुद्धा पेपरला विचारलं जाते. ट्रॉपिकल सायक्लॉन वॉर्निंग सेंटर जगभरात 5 आहे जे सायक्लॉनच्या बाबतीत रिसर्च करतात, लोकांना वॉर्निंग देतात, लोकांचं स्थानांतरण करून आणतात. NDRFला म्हणजे नॅशनल डिझास्टर रेस्क्यू स्कीम जे काय आपल्याकडे टीम असते, फोर्स असते, त्याला सुद्धा माहिती हेच लोक पोहोचवतात. सरकारला सुद्धा माहिती हेच लोक पोहोचवतात. लक्षात घ्या, अशा पद्धतीने सायक्लॉनला नाव दिलं जाते. सायक्लॉनच्या बद्दल एकूण एक डिटेलमध्ये जे तुम्हाला कुठेच मिळणार नाही अशी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. काही अजूनही क्युरीज असल्या, प्रश्न असले तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा. पुढचे व्हिडिओ कशावर काढावेत, कुठल्या पॉईंटवर काढावेत, कोणते पॉईंट परीक्षेसाठी गरजेचे आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. त्यानुसार आपण व्हिडिओ घेण्याचे प्रयत्न करू. जर व्हिडिओ योग्य वाटत असतील, आवडत असतील, अभ्यास चांगला होत असेल, सोपी वाटत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढची महत्त्वाची गोष्ट काय ते हिट द बेल आयकॉन. आपल्याला नवीन व्हिडिओ ज्यावेळी येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं जे काही बेल आयकॉन आहे, जे काही घंटी दिसते तुम्हाला यूट्यूबवर, ते काय आपल्या व्हिडिओच्या खाली आपल्या नावासोबत त्याला टच करा म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजच्यासाठी एवढंच. येथेच थांबतो. जय हिंद.